संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। जामखेडकरांनी भूमिपुत्रावर विश्वास ठेवला। आमदार रोहित पवारांना सपशेल नाकारलं। नगर जिल्ह्यात झालेल्या 12 पालिकात शरद पवार व अजित पवार गटाचा एकही नगराध्यक्ष निवडून आला नाही। आता रोहित पवारांनाही त्यांच्याच मतदारसंघात धोबी पछाड मिळाली। या तिन्ही पवारांसाठी नगर जिल्हा आता सोप्पा राहिलेला नाही हेच पालिका निवडणुकांमधून दिसून आलं। त्यातही आमदार रोहित पवारांनी आपल्या पक्षाच्या पराभवाला थेट काँग्रेसला जबाबदार धरल्याने काँग्रेसनेही डोळे वाटारले आहेत। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात रोहित पवारांचा हाच काँग्रेस द्वेष मवियाला जड जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नेमकं काय झालं जामखेडमध्ये हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचा परफेक्ट अनालिसिस। जामखेड पालिका निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर झाला। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या निवडणुकीत जोरदार कमबॅक केलं। विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना थोडक्यात पराभूत व्हावं लागलं होतं। त्या निवडणुकीचा वचपा त्यांनी पालिका निवडणुकीत परफेक्ट काढला। भाजपने फक्त सत्ताच ताब्यात घेतली नाही तर आगामी निवडणुकांबाबत मवियाला धोक्याचा इशाराही दिला। यापूर्वी काँग्रेस, ठाकरे गट व शरद पवार गटाने एकत्रित निवडणुका लढवल्या। त्यात रोहित पवार काहीसे वरचढ राहिले, परंतु आता रोहित पवारांच्या स्वतःच्या पक्षाची ताकद या निवडणुकीत सगळ्यांना दिसली। या निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र ताकद आजमावली। काँग्रेसकडे स्थानिक पातळीवर मोठा नेता नव्हता, तरीही त्यांना पडलेली मते लक्षणीय राहिली। त्या उलट रोहित पवारांनी स्वतः ताकद लावूनही त्यांच्या पक्षाला फक्त 5 जागा जिंकता आल्या। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा तब्बल 4,500 फरकाने पराभव झाला। भाजपचं गाव पातळीवर संघटन कौशल्य आणि धोरणात्मक निर्णय या निवडणुकीत स्पष्ट दिसले। रोहित पवारांच्या हातून आता मतदारसंघ निसटतोय हे या निमित्ताने प्रकर्षाने जाणवलं। या निकालामुळे भाजपला आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आत्मविश्वास मिळालाय। प्राध्यापक राम शिंदे यांचाही बदला पूर्ण झाला। प्राध्यापक राम शिंदे यांची ताकद अजून मजबूत झाल्याचे दिसले। सत्ता नसल्यावर रोहित पवार कसे चिडतात हे काँग्रेसनेही आता अनुभवलंय। आपल्या अपयशाचं खापर आमदार रोहित पवारांनी काँग्रेसवर फोडल्याने भविष्यात स्थानिक पातळीवरील काँग्रेसही स्वतंत्र चूल मांडण्याच्या तयारीत दिसेल असं सांगितलं जात आहे। जामखेड नगर परिषदेचा निकाल हा स्थानिक राजकारणाची दिशा ठरणार असून आता रोहित पवारांना विचार करायला लागणार आहे। निकालानंतर रोहित पवारांनी केलेल्या ट्विटवरून सध्या चांगलाच गदारोळ होताना दिसतोय। जामखेडमधील पराभवानंतर रोहित पवारांनी एक्सवर ट्विट केलं। त्यात त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर पराभवाचं खापर फोडलं। ते या पोस्टमध्ये म्हणाले की काही अपक्षांनी व धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसनं भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून भाजपची बी टीम म्हणून काम केलं। जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला। काही लोक काँग्रेसच्या या तिरक्या चालीला बळी पडले। त्यामुळे भविष्यात काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न आहे। पवारांनी नाव न घेता केलेली ही टीका बाळासाहेब थोरातांवर बोट दाखवणारी आहे का हा प्रश्नही पडला। दुसऱ्या बाजूने विचार केला तर यापूर्वी काँग्रेसने रोहित पवारांना आमदार करण्यासाठी जीवाचं रान केलं होतं, तेव्हा एक शब्दानेही काँग्रेसचे आभार मानले गेले नव्हते। परंतु आता काँग्रेसने जागा वाटपात समान संधी न मिळाल्याने स्वतःची ताकद दाखवल्यावरच पवार एवढे का चिडले हा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागला आहे। रोहित पवारांना स्वतःच्या ताकदीवर फक्त 5 नगरसेवक निवडून आणता आले हेही नाकारून चालत नाही। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।